मध्ये या स्पर्धेमध्ये आजमावेल. चषकाचे जर आपण पाहायला गेलो तर भरपूर चांगला ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. चला रानसई संघ कॉपरेट करा. पहिला चेंडू फेकल्यानंतर टाइम अलर्ट केला जाईल. धर्मा पारदे याकडे लक्ष असू द्या. गेम ऑन होता. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल समोर लॉंग ऑनला क्लिअर केला. शतरक्षक अक्षय बनतील दर्शक. बॉल जाईल सीमा पार. पहिला धमाका दिलीप सांबरी. बिग हिट 6 धावा षटकार. षटकाराने केला. दिलीप सांबरी सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये इनफॉर्म फलंदाज आपल्याला जरूर पाहतो. मात्र यावेळी प्रवीणच्या विरोधात वन्स अगेन क्या बात. वन मोर बिग हिट. बॅक टू बॅक. दुसरा षटकार यावेळी मिड विकेटला केसलाय. दिलीप सांबरे ऑन फायर. 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार. सांघिक धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 वरती संघ पोहोचलाय. प्रवीण या गोलंदाजाबट्टी आक्रमण केले जातात. दिलीप सांबरी सध्या मैदानाच्या आतमध्ये फायर झाला. P1चं पहिलं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग मैदानाबट्टी केल्या जातात. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. जणू काही डगआउट मधून सेट होऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला की काय. तिसरा बॉल शॉर्ट ऑफ लाईनचा होता. अबेली मिड विकेटला खेळायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क जुळला जात नाही. या डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. निर्धाव चेंडू आता मैदानावरती फेकला जातो. 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत आणि त्याच्यानंतर मैदानावरती आता कमबॅक केला जातो. गोलंदाज प्रवीण या गोलंदाजाच्या माध्यमातून 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 12 धाबा धावफलकीवरती लागल्यात. अद्यापही 3 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. मात्र 3 चेंडू कुठल्या रीतीने फेकले जातील. गतीमध्ये परिवर्तन. मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये आहे. 2 शतरक्षक आलात. चान्स बनलाय. विकेट. मोठा धक्का लागला जातो त्रिजी दोदानी संघाला. फलंदाज दिलीप सांबरी बॅक टू द डगआउट. 12 वरती पहिला धक्का. वर्कचे सर्वात सर्वे यांच्याकडून या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक सरशी स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद. पहिला विकेटचं पतन. मोठा धक्का त्रिजी दोदानी संघाला. ज्या फलंदाजांना आपले इरादे स्पष्ट केले होते. मात्र दिलीप नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावत होतं. ते दिलीप मात्र मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं. गोलंदाज प्रवीण. बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोविंद दाखल झाला. गोविंदसाठी पहिलाच बॉल होता. ऑनसाइडला केला जातो. शतरक्षक तैनात. तलांड कार्पेटनं शतरक्षकाच्या माध्यमातून चांगलं शतरक्षण पाहायला मिळतोय. एक सिंगल मिळाली जाते. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाईल. यावेळी बबन गडकल आला स्ट्राईक इनवरती. सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. 5 चेंडू अगदी नॉन स्ट्राईक इनवरती राहिला होता आणि या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्याकरिता ऑन स्ट्राईक इनवरती आलाय. मात्र शेवटचा बॉल इथून कुठल्या रीतीने फेकला जाईल, कुठल्या रीतीने पेस केला जाईल, त्याकडे दोन्ही संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा या लागल्या गेल्यात. हवेली फटका चांगला. स्वेरलेगला क्लिअर केलाय. शतरक्षकाच्या माध्यमातून चुका. बॉल चाललाय बॉन्डेलांच्या पलीकडे सीमा रेषा पार. या बॉलवरती देखील धावा मिळतील. षटक क्रमांक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकानंतर त्रिजी दोदाणी संघ पोहोचलाय. धाव फलकेवरती 17 वरती 1 विकेट.
गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. डावखुरी आताचा गोलंदाज देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईक इन वरती गोविंदनं देखील एक चेंडू पेस केला. एका धाब्याचं योगदान आपल्या टीमसाठी त्यांच्या माध्यमातून राहायला गेला. प्रकाशचा पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार आहे. गुडलेन स्पॉट वरती चेंडू आदळलाय. बॅटशी टॉप एज, पंचांचं फिंगर अप होतोय. विकेटचं पतन, दुसरा करारा झटका. टीम जीत होता आणि संघाला गोविंद बॅक टू द डगआउट. विकेट तिथून प्राप्त केले जाते. गोविंदला सातत्यानं सलामीला मैदानावरती आपण पाहतोय. मात्र आज वन डाऊन साठी वेगळी प्लॅनिंग संघाच्या कॅप्टनची राहिली होती आणि त्या कारणास्तव वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये तो फलंदाज दाखल झाला होता. मात्र जास्त काल त्याला देखील मैदानावरती टिकू दिला नाही. यामागे गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. प्रकाश वीर या गोलंदाजाच्या माध्यमातून नवीन फलंदाज डावखुऱ्याचा फलंदाज दाखल झालाय. रोहिदास हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. रोहिदास वरती आणि बबन या दोन फलंदाजावरती संपूर्ण जबाबदारी असतील. यातून या दोन फलंदाजांना डाव सावरावा लागेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धाबा कुठल्या होत्या, ज्यामध्ये बबनचा एक चौकार पाहिला होता. दिलीप सांबरीचे 2 षटकार आपण पाहिले होते लॉंग ऑनला आणि त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये अशी षटकाराची विभरचना आपण पाहिली होती. मात्र यावेळी या क्षेत्रक्षणामध्ये विभरचना केली जातात. स्वेरलेग बाउंड्री लाईनच्या जवळ अगदी आपल्याला पाहायला मिळते लॉंग ऑफ मध्ये आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फुलर लेनचा बॉल होता. त्या रीतीची फलंदाजी झाली तर मग धाबा संख्या रोखली जाईल. कारण फुलटॉस ज्या वेळी डावखुऱ्या ज्या फलंदाजांना चेंडू दिले जातात त्या वेळी नेहमी आक्रमण पाहायला मिळतात. याही वेळी त्याच रीतीचा चेंडू रिलीज केला होता प्रकाशनं. मात्र त्यानंतर फटका सजवायचा होता ऑनसाइडला आणि त्यानंतर इथून फटका आपण पाहतोय. बॅटच्या टॉपेजला चेंडू लागल्यानंतर विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसावलाय. अबेली समोर खेळलेत, लॉंग ऑनला क्लिअर केलाय. शतरक्षक तैनात आहेत, बनून जातील दर्शक आणि बॉल चाललाय सीमा पार, आउट ऑफ द पार. पहिला धमाका रोहिदासच्या बॅटमधनं षटकार 6 धाबा. बली जात्या अजून एकदा हो क्या बात आहे. यावेळी लांबही तेवढाच, उंचही तेवढाच, मुख्य व्यासपीठाला वाणवंदना देणारा हा दुसरा धमाका 6 धावा षटकार. संघाची टोटल धाबा संख्या 29, 29 धाबा बनला फलकेवरती. फुलटॉस होता पुन्हा अशा एकदा बॅटचे टॉपेज लागले जाते. स्वेरलेगला क्षेत्ररक्षक यावेळी तैनात केलेत, स्वतः कॅप्टन आहेत. दुसऱ्यासाठी प्रयत्न केले जातील का? नाही. इथून मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल धाबा संख्या 30 रन. चला दुटनाथ संघ आपण जर आला असाल तर लगेचच या बघा. तुमचा स्पर्धक किती उपस्थित आहे. दैसर संघाचा संघ नाही किती उपस्थित आहे. ओरटो अमोल सर. थँक्यू. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच जाणवा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. मगाशी आम्ही अनाउन्समेंट केली गेली होती. इकडे दोन्ही संघाचं लक्ष सुद्धा मॅच कडे जातात. गोलंदाज प्रकाश वरती आक्रमण. अबिली बबन साठी हा चेंडू खोला टाकला होता. बॅटच्या स्ट्रीकरला चेंडू ट्राबल थोडासा पाहायला मिळाला आणि इथून मात्र षटक क्रमांक 2 संपण्याचा इशारा. उर्वरित 12 चेंडूचा खेळ संपला. संघाची टोटल धाबा संख्या 30 वरती 2 विकेट.
षटकामध्ये आपण पाहिलं तर प्रवीणनं धाबा खर्च केला होता 17. प्रकाश वीरचं षटक आपण पाहिलं तब्बल 13 धाबा संख्येचं. मात्र यावेळी मयूर आलाय गोलंदाजी मार्क वरती. मयूरच्या माध्यमातून कमबॅक केला जाईल का? आता गोलंदाजांना विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावा लागतील. मात्र या षटकामध्ये कितपर्यंत बनला जातील? पहिलाच बॉल फुल टॉस होता. मिस टायमिंग चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतो. नोमा स्टँड मध्ये चेंडू लँड झाला. स्वेरलेगला क्षेत्ररक्षक तैनात ते दुसरी साडी निघालीत पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये डेंजर झोन मध्ये अभिलेख पाहतोय. फलंदाज बबन मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या पॉपिंग क्रीज वरती सुरक्षितपणे पोहोचला जातोय. या चुका मी तर म्हणेन भरपूर महागात पडल्या जातील. टीम रानसाई संघाला बराचसा लांबवरचा अंतर कापत हा देखील संघ पाहायला मिळतोय. मात्र ज्या ठिकाणी सिंगल होती आणि ज्या ठिकाणी विकेट प्राप्त होत होती त्या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि तोपर्यंत मात्र या चेंडूपट्टी मिळाल्या त्या 2 धाबा. 2 धाबेच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या 32 या आकड्यावरती पोहोचली गेल्या. 26चा चेंडू समोर ठेवला जातो. फटका चांगला ऑन कार्पेटनं मिड विकेटला अक्षय आले चेंडूपट्टी उचलणार. थोडंच फंबल झाले. तिसऱ्या अटेम्प्टला चेंडू उचलला जातोय आणि तोपर्यंत याही चेंडूपट्टी मिळाल्या जातात 2 धाबा. गुड रनिंग बीट द विकेट. चांगली रनिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. या चुका मी तर म्हणेन रानसाई संघाला सुधारावा लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर चुका आज रानसाई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. या चुका कुठेतरी मी तर म्हणेन सुधारावा लागतील तर धाबा संख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल. अक्कू टप्प्याचा बाल होता. पाठशीट थोडीशी कडा लागली गेली होती. रोहिदासला मैदानावरती आता शांत केला जातो. मयूरला पण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. डॉट बॉलची सांगता मैदानावरती केली जातात. 3 चेंडू फेकलेत. 4 धाबा खर्च केल्यात. अद्याप या षटकातील 3 चेंडूचा खेळ बॅलन्स. पहिलं षटक थोडंसं मागणं तब्बल 17 धाबा संख्येचं राहिलं होतं आणि ज्यामध्ये आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये देखील चिंचवली संघाच्या चंद्रनं तब्बल 19 धाबा खर्च केला होता. मात्र यावेळी त्या रीतीची गोलंदाजी केली जात नाही. आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ द ऑफस्टम अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. निर्धाव बॉल मैदानावरती फेकला जातोय. टप्पा पडला. थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतोय. इस्टांच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसावला जातोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकले जात आहेत. कमबॅक आणि कमबॅक आता मैदानाच्या आतमध्ये केला जातं. 2 चेंडूपट्टी अगदी 4 धाबा खर्च केल्या आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत. गोलंदाज मयूरनं अद्यापही 2 चेंडूचा केला षटकामधील बॅलन्स. 2 चेंडू मध्ये एखादा बिगिट. इथून बरचसं काही सांगून जाईल प्रयत्न केलेत. मिस टायमिंग चेंडू हवेमध्ये. एलिव्हेशन कमी. क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच. विकेटचं पतन आणि इथून धक्का लागला जातोय. टीम दोदानी संघाला फलंदाज पाहत होतो. रोहिदास आउट. फेकला जाईल. नवीन फलंदाज लक्ष्मण गडकळ हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शेवटचा बॉल या षटकामधील फेकण्याकरता तयार. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल हा ट्रॅकर बॉल होता. हमर करायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क जुळला जात नाही. षटक क्रमांक 3 संपण्याचा इशारा येतोय. उर्वरित 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना त्रिजी दोदानी संघ पोहोचलाय धाव फलकेवरती 34 वरती 3 विकेट. हेदुटने संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण जॉईंट बा. हेदुटने संघाचे कॅप्टन शेवटचं षटक आहे याकडे लक्ष असू द्या. हे षटक संपण्याच्या अगोदर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायच्या याकडे लक्ष असू द्या. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज जयवंत किंगे हा गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतो. डावखुऱ्याचा फिरकीचा जादूगर म्हणून चर्चेत असणारं हे नाव मात्र यावेळी गोलंदाजी ट्रॅक वर आलाय. कमी वयामध्ये याही गोलंदाजानं टेनिस क्रिकेट विश्व जगतामध्ये आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं गेलं होता. मात्र तो जगदीश जयवंत आपण जरूर पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतो. फलंदाजांना बीट करत चेंडू स्टँडच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये पाहायला मिळतो. ज्यांना रानसाईचं टेनिस क्रिकेट हायलाइट केलाय
तो गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतो. फलंदाजीमध्ये माहीर असणारा फलंदाजा मात्र यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मात्र कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल अद्याप अजून एकदा डॉट बॉल क्या बाधा. वारंवार आता मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी केली जाता. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं होतं 3 षटकामध्ये फलंदाजाचा बोलबाला राहिला होता आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये कमबॅक पाहतोय. मयूरचं लाजबाब कमबॅक होतं ज्यामध्ये फक्त 4 धावा खर्च करत 1 विकेट त्याचा देखील नाबाबत राहिले होते आणि शेवटच्या षटकामध्ये देखील आता कमबॅक करायला सुरुवात केल्या जयवंत केंगे या गोलंदाजांना. हा फ्रॅकर बॉल होता. फलंदाजाच्या बाडीवरती चेंडू आदळला जातो. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी आउटस्पिन पाहायला मिळतो. मगाशी उल्लेख केला होता की या गोलंदाजाची गोलंदाजी भरपूर चांगल्या टप्पा पडल्यानंतर हातबळ वळण घेणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून सिद्ध केली जातात. डावखुर आताचा गोलंदाज पंचांची अगदी आपण जर का पाहायला गेलो उजव्या साईडनं चेंडू फेकले जातात. 10-12 पावलांचा रनअप जयवंत आपण जरूर पाहतोय. आपल्या स्ट्राईकिंग वरती लक्ष्मण आलाय. लक्ष्मणसाठी कोला टाकला जातो. मिड विकेटला फटका सजला जातो. शतरक्षक येतोय एका टप्प्यानं उचलणार दुसरे साठी निघालेत. इथून पाहावं लागेल 2 धाबा सहजरित्या कंप्लीट झालात. 2 धाब्याच्या मदतीनं संघाची टोटल धाबा संख्या आता धावफलकेवरती फ्लाय होत असताना पाहायला मिळेल 37 धाबा. 37 रन ऑन स्कोरबोर्ड 37 बनला धावफलकेवरती. अद्याप या षटकामधील 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. 4 चेंडू फेकलेत गोलंदाज जयवंतनं आणि त्यामध्ये फक्त 3 धाबा खर्च केल्यात. 2 चेंडूचा खेळ अद्याप बॅलन्स आहे. 2 चेंडू मध्ये धाबा बनल्या जातील का रोखल्या जातील याकडे आता प्रेक्षक वर्गाच्या नजरा लागल्या गेल्या. दोन्ही संघाचे बराचसा पाठीराखा वर्ग आज या मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. दोन्ही गाव इथपासून अगदी जवळ आहे आणि त्या कारणास्तव आपल्या गावाचा खेळ पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग आले. त्यावेळी समोर फेकून दिला ब्लॅक स्क्रीनच्या वरतून बॉल जाईल सीमा पार. लक्ष्मणचा पहिला धमाका 6 धावा षटकार. अजून एकदा येणार का मिस टायमिंग चेंडू हवेमध्ये मात्र शतरक्षक तैनात आहेत. स्वेरलेग बॉन्डिल लाईन जवळ आणि त्यांच्या माध्यमातून चुका झाल्यात. शेवटच्या मुवमेंट पर्यंत अगदी चेंडूवरती नजर ठेवली आणि त्यानंतर त्यांचे एफर्ट लाजवाब राहिलेत. धाब्यांसाठी लयलूट केल्या आणि फलंदाज इथून बाद होते. 4थी साठी निघाले होत्या. 3 धावा कंप्लीट आणि 3 धावेच्या मदतीनं पंच या 3 धावा आहेत ना एस ओके. बाउंड्री चेक करायच्या चेक केली जाईल. 3 धाबा तर कंप्लीट झाल्या गेल्या. 4थी साठी फलंदाज बाद झालाय. सेफ आहे. इथून फक्त 3 धावा मिळाल्या जातील आणि 3 धावेच्या मदतीनं संघाची टोटल धाबा संख्या बनले गेल्या 46 धाबा आणि त्यामध्ये 2 धाबा ऍड केल्या जातील पॅनल्टीच्या. 48 धावा बनल्या जातील. येणारे 24 बॉल आणि उत्तरार्धामध्ये बनवायच्यात रानसाई टीमला ते 49 धाबा. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. टॉस साठी जॉईंट व्हा. दहीसर संघाचे कॅप्टन आले गेलेत. रिदुटणे संघाचे कॅप्टन वारंवार पुकार केला जातोय पहा. टीम कॅप्टन आपण टॉस साठी जॉईंट व्हा लगेच. रिदुटणे संघाचे खेळाडू आले गेलेत. आपण टॉस साठी या आणि त्या आयोजकांच्या माध्यमातून पॅनल्टी दिली जाईल याच्याकडे लक्ष असू द्या. मॅच सुरू होण्या अगोदर आपण टॉस साठी जॉईन व्हायचा आहे. इदुटणे संघाचे कॅप्टन
चला फलंदाज जा मैदानाच्या आतमध्ये. रानसाई संघ आपली फलंदाजी सलामीची जोडी मैदानावरती दाखल करा. हेदुटणे संघाचे कॅप्टन शेवटचा कॉल आहे. आपण जर आले नाहीये तर मग आयोजकांच्या माध्यमातून 2 धावेनं पॅनलाइज केला जाईल. शेवटचा पुकार आहे. सामना सुरू होण्याच्या अगोदर आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करा. चला कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानावरती दाखल करा. हॅलो. तर राम गडखळ आपण तुमच्या पवित्र शुभ हाताने आपण इथे टॉस करणार आहोत बघा. चला मारुती चौधरी यांच्या पवित्र शुभ हाताने इथे टॉस केला जातोय. इदुर्ना बी आणि वर्षेस दैसर यांच्या दरम्यान टॉस केला जाणार आहे. तर इथे टॉस केला जाणार आहे. चला टॉस केला जातोय. हेड. तर दैसर संघाने इथे टॉस जिंकलेला आहे. तर डिसिजन काय असणार? यस फिल्डिंग. मॅचला सुरुवात होता. उत्तर अर्थामध्ये 49 बनवायच्यात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचं नियम आपण पाहतो. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक वसंत निरगुडा. हा पहिला चेंडू वेगवान वेगवान पाहायला मिळतो. अंपायर डिसिजन पहा. प्रेक्षक वर्गांचे मनोरंजन पाहायला मिळतं. आमचे चंदू बसमा आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 4 राजनीमध्ये करतात त्यांना पण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिला. प्रेक्षक वर्गांची मनं जिंकली जातात. त्यांच्या माध्यमातून वाईट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आपण तर एका ताबेच्या मदतीने मात्र संघाचा अकाउंट ओपन केला जातो. स्ट्राईक इनवरती धर्मा पारदीला आपण पाहतो. संघाचा कॅप्टन ऑन स्ट्राईक. धर्मासाठी यावेळीचा चेंडू वेगवान तेज तरार पाहायला मिळतो. परफेक्ट यॉर्कर आता मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो. वेग भरपूर या गोलंदाजाकडे मात्र टप्पा देखील तितका दमदार राहिला जातो. फलंदाजांना बीट करत चेंडू सरळ स्टंपच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये विसवला जातो आणि डॉट बॉलची सांगता मैदानावरती केली जाते. निर्धाव बॉल येतो फेकला जातोय. जरूर पहिला चेंडू आपण तर फेकला होता आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न इथून केला जातो. या रीतीची गोलंदाजी केली तर मित्र म्हणणे ना दोताणी संघ मात्र या सामन्यामध्ये निश्चित विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी प्रयत्न केले जातात. वन्स अगेन वन मोर डॉट बॉल. आता मैदानाच्या आतमध्ये लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय. धर्मा पारधीच्या विरोधामध्ये या रीतीची गोलंदाजी मित्र म्हणणे ना भरपूर चांगली पाहायला मिळते. वसंत निरगुडा या गोलंदाजीच्या माध्यमातून केली जातात. धर्मा पारध्याचा फलंदाज कुठल्याही क्षणी मॅच फिरवू शकेल, कुठल्याही क्षणी मॅच बनवू शकेल. मात्र त्याच्या विरोधामध्ये जणू काही आगीचे गोळे फेकले जात आहेत. वसंतच्या माध्यमातून अभिलांसाटला भिरकावला. फटका चांगला मात्र क्षेत्ररक्षक पत्ता चेंडू मागे एक्स्ट्रा कव्हरला थोडस फंबल झालेत आणि शेवटच्या क्षणी बॉल चाललाय सीमा रेषा पार. दाबामेतील 4 आलाय चौकार. पाच आकड्यावरती संघ पोहोचला जातो. फील्ड मध्ये परिवर्तन केला जाता. टीम मीटिंग याच्या नाही याकडे लक्ष असू द्या. जास्त वेळ लावायचा नाही. त्रिजित होता आणि संघ टाइम अलर्ट केला गेला याच्याकडे लक्ष असू द्या. या बेचा चेंडू पाहावा लागेल मैदानाच्या आतमध्ये कुठल्या रीतीने फेकला जाईल. धर्मासाठी खोला टाकला ऑन साइडला समोर खेळले जातात. क्षेत्ररक्षक खूप लांबचा प्रवास करतोय. गॅप मोठा आहे. बॉल ब्लॅक स्क्रीनला धडक देतोय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. मिळतील धाबा 4.
क्या बात आहे. स्क्रीनवरती जर आपण पाहता चंदू भस्मा पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांचं कौतुक करावं तेवढं कमा. प्रेक्षक मायबापांची मन जिंकली जातात त्यांच्या माध्यमातून. अभिलेख पण पाहतोय बॅटच्या टॉप एजला बॉल लागलाय, मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. शतरक्षक लॉंग ऑफचा येतोय, दुसऱ्यांसाठी निघालेत. मात्र इथून जेवंत नाकारलं धर्माला आणि इथून मिळाले एक सिंगलच्या मदतीनं संघाचे टोटल बनले गेले धावफलकेवरती डबल डिजिट मध्ये तब्बल 10 या आकड्यावरती पोहोचला जातो. आणि डावखुरी आताचा फलंदाज यावेळी स्ट्राईक एंडवर त्याला 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचं पहिलं विक्रम त्याच्या नावावरती राहिलं होतं. तो जयवंत सध्या स्ट्राईक एंडवर त्या मात्र याही मॅच मध्ये त्या रीतीची फटकेबाजी करावी लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि अडचणीतून दूर करण्याचा प्रयत्न धर्मा पारधीच्या बॅटमधनं पाहिला होता. मात्र यावेळी स्ट्राईक मिळाले जयवंतला. मात्र त्याच्या माध्यमातून कितपर्यंत दाबा बनला जातील, कितपर्यंत टीमला साथ दिली जाईल त्याकडे आता त्यांच्या नजरात जरूर लागल्या जातील. फटका चांगला समोर खेळले जातात लॉंग ऑफ मध्ये. शतरक्षक तैनात आहेत, खराब शतरक्षण बॉल सीमा पार. या षटकामधील तब्बल तिसरा चौकार, धाबा मिळतील 4. दोदाणी संघ कॅप्टन विनंती आपण टीम मीटिंग जास्त काल घ्यायचा नाही. यार शतरक्षण आपण लगेच सजवा. पहिल्या षटकाचा बाद देखील संपलाय. संघाची टोटल बनले 14, 49 बनवायचे. 14 धाबा धावफलकेवरती लागले गेलेत. धर्मा पारधीची लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. त्याच्या बॅटमध्ये देखील 2 चौकार आपण पाहिलेत. जयवंत केंगेला पण पाहतोय पहिला चेंडू पेस करत असताना त्याच्या देखील बॅटमधून चौकार पाहिलाय. यावेळी गोलंदाजी ट्रॅक वरती रोहिदास हा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो. ज्या रोहिदासनं त्याच्या बॅटमध्ये चांगली फटकेबाजी आपण पाहिली होती. तब्बल 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता आणि तब्बल 17 धाब्यांची इनिंग त्यानं साकारली होती. चांगली गोलंदाजी त्याच्या बॅटमध्ये राहिली होती. मात्र यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर त्याला मात्र गोलंदाजी चांगली केली जाईल का, या गोलंदाजावरती देखील प्रति हल्ले चढवले जातील. आता हा प्रश्नचिन्ह जरूर प्रेक्षक मायबापांना पडला असेल, कारण ज्या अनुषंगाने फलंदाजी स्ट्रायकरवरती तितकाच ताकदवर फलंदाज आहे. संघाचा कॅप्टन आणि बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये लढली जात आहे. दोदाणी आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी रानसिंग अनेकदा एकमेकांच्या विरोधात खेळलीत, अनेकदा एकमेकांना पराभवाची धूळ चारल्या. मात्र या स्पर्धेमध्ये कोणता संघाला धूळ चालेल त्याकडे आता प्रेक्षकांच्या नजरा जरूर पाहायला मिळतं. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक बनतील दर्शक. अरविंद चौधरीला चकवा देत बॉल सीमा पार. आपल्या डाबाची सुरुवात मात्र धर्मानं केल्या 4 धावेनं. काहीतरी येरा उतारा करा ना बॉल ठोको ना याचे हळदीला गेल्यावर बरोबर कोपऱ्याला मेर ना राहून लाईन मारी देत त्याला बॉलाची लाईन नाही समजत. रोहिदास वरती देखील आक्रमण केले जाते. प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये जागा बनवल्या. आपली स्पेअरलेगला बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक आज दुसरा चौकार. फलंदाज धर्माच्या बॅटमधनं तब्बल आज 4था चौकार. 4 रन. दाफलकेवरती 22 22 धाबा. T4 टाक मैदानाच्या आतमध्ये जसं तसं प्रत्युत्तर दिल्या जाता. जरूर 2 चेंडू निर्धाव खेळला होता आणि त्याच्यानंतर मात्र गोलंदाजावरती आक्रमण करायला धर्मानं सुरुवात केली. दिलीपचा यावेळेचा चेंडू वेगवान पाहायला मिळतो. वेगावरती स्वार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अक्कुटप्पाचा बॉल होता आणि तिथून मात्र फलंदाजांना बीट करत चेंडू स्टँडच्या मागे विकेट कीपरच्या दस्तानामध्ये विसवला जातो. डॉट बॉलची सांगता आता मैदानाच्या आतमध्ये केले जातात. जरूर 2 चेंडूपट्टी 2 चौकार मात्र रोहिदासच्या विरोधामध्ये धर्मानं ठोकले होते. आता त्या धर्माला मैदानाच्या आतमध्ये शांत केलं जाईल का. हवेली देखील फटका चांगला. बॅकवर्ड शॉट लेगला शतरक्षक तैनात आहेत. एकच सिंगल मिळाली जाते. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या बनले गेले धावफलकेवरती 23 धाबा. नेरल फणसवाडी संघ देखील उपस्थित झाला. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून करूया मनष्यपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांचा देखील 4था सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल.
आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल टीम खैरवाडी, जे वागेश्वर 11 खैरवाडी संघ असेल. त्यामध्ये आपण पाहतोय अशोक खैर असेल संघाचे कॅप्टन नरेश चौधरी, एक जबरदस्त खेळाडू करताना त्यांना अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. मात्र आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना इन ॲक्शन मध्ये चौथ्या मॅच मध्ये त्यांना पण पाहणार आहोत. आजच्या रात्रीतील दुसरी लढाई मैदानावरती चालू असताना पाहायला मिळतोय. आता यावेळी पहा मैदानावरती काय घडलं जातात. अंपायर सिग्नल एस इट इज अ व्हाईट बॉल. अभ्यांतर चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जातात. अभ्यांतर एका धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाबसंख्या 24, 24 धाबा विदाउट लॉस. एकही फलंदाज बाद नाही. चांगली भागीदारी फलंदाजांची राहिली जाते. अबेली जयवंतचा आक्रमण, मिस टायमिंग, चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफच्या मध्ये शतरक्षक आलेत. लक्ष्मण तिकडे होते आणि त्यांना पकडलाय, जल संपवलाय. जयवंतचा खेळ, फलंदाज बाद, पहिला करारा झटका टीम रानसईला. बॅक टू द डकआउट जयवंत. दाफलकेपट्टी रोहिताचं षटक मात्र अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. उर्वरित 5 बॉलचा खेळ संपला गेलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ अद्याप बालन्स या षटकामधील. मात्र शेवटचा बॉल खेळण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय वीर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दुसरं षटक प्रगतीपथावरती. मात्र या षटकावरती आक्रमण देखील आपण पाहिलं होतं. धर्मा पारधी जास्त काल नॉन स्ट्राईक पण त्यावेळी समोर खेळलेत. उंची जास्त, लांबी पाहावी लागेल. हो वाट क्या क्या बाद आहे. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाल्या आणि इथे मात्र धावचीतची संधी देखील बनली गेली होती. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज वरती सुरक्षितपणे पोहोचला गेला. चेक करायचा संपास सिग्नल इथून मात्र स्क्रीन वरती चेक केला जाईल. आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धाबसंख्या धाफलकेवरती 25 धावा बनल्या धाफलकेवरती. कॉपरेट करा पहा दोदाणी संघ टीम मिटिंग घ्यायची नाही. 2 षटकांचा बादली खेळ संपलाय. संघाचे टोटल बनले धाफलकेवरती 25 धाबा. येणारे बॉल असतील 12 आणि उत्तर अर्थामध्ये रानसे टीमला अद्यापही बनवायच्या त्या 24 धाबा. 12 चेंडू 24 धाबा. रानसई की दोदाणी, दोदाणी की रानसई. मात्र ही लढाई मैदानाच्या आतमध्ये जरूर लढली जात्या. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आम्ही निश्चित सांगू इच्छितो आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना मैदानावरती आपण पाहतोय. एका साईडला रानसे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धे फाट करतोय 3G दोदाणी असं पाटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. मात्र सामना रफ अँड टफ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 12 चेंडू 24चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅक वर त्याला गोलंदाज दिलीप सांबरी हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहा. ज्या दिलीपनं आपल्या डाबाची सुरुवात षटकारानं करून दिली होती मात्र तो दिलीप इथून धाबा वाचवल्या जातील का. वेगानं वेग पहा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गतीबट्टी स्वार होऊन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जातात. अक्कूटप्पाचा बॉल होता मात्र गोलंदाजाकडे वेग भरपूर आहे. गोलंदाजाची शैली अगदी आपण जर का पाहायला घेतो वेगळी पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने मात्र फलंदाजांना बीट करत चेंडू एस्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉल येतोय. अबेली मिस टायमिंग, बॅटची कडा लागल्या. विकेट किपर आले चेंडूवरती पकडलाय जल आणि संपवलाय फलंदाज अक्षय वीरचा खेळ. क्रमांक दुसरा टीम रानसई संघाला फलंदाज बाद.
येतोय. उर्वरित समीकरण जर आपण पाहायला गेलं तर आता येणारे 10 चेंडू आणि विजयाकरिता तब्बल 24 धाब्यांची गरज आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावे लागेल धर्मा पारदीला. संघाचे संगणक आहेत आणि त्यावरती संपूर्ण जबाबदाऱ्या आता खऱ्या अर्थानं संघाच्या पाहायला मिळतात. संघाचे 2 फलंदाज बाद झालेत. अक्षय वीर बाद झालाय. जयवंत देखील बाद झालाय. जयवंतने देखील एक चौकार लगावला होता. आतापर्यंत जर जयवंतचा विचार केला तर 4 धाब्यांचा योगदान त्याचं देखील टीमसाठी राहिलं होतं. अक्षयचं देखील 1 धाब्याचं योगदान आपल्या टीमसाठी राहिलं गेलं आणि तिथून फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रकाशवीर लेफ्ट हँडेड बॅटर आता मैदानावरती दाखल झाला. डावखुरे आताचे फलंदाज नेहमी क्रिकेटमध्ये घातक ठरत असतात. मात्र यावेळी प्रकाश त्या रीतीची फटकेबाजी करून देईल का? त्या रीतीचे फटके सजवले जातील का मैदानाच्या आतमध्ये? गोलंदाज दिलीप या गोलंदाजाच्या विरोधामध्ये पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार. वेगवान तेज तयार पाहायला मिळतोय. अपील आणि अपील पाहायला मिळतोय. अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी पाहायला मिळतोय. मात्र पंच अपील फेटाळून लावत असताना पाहायला मिळतोय. त्याला दोघांनी संघ कॉपरेट करा. दोघांनी संघ आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या. पंचांची दात घालायची नाहीये पहा. दोघांनी संघ अगदी पंचांच्या माध्यमातून अचूक निर्णय दिला जातोय. कोणत्या संघावरती अन्याय होणार नाही यांची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते आणि जो काही निर्णय असेल तो योग्य तो निर्णय खऱ्या अर्थाने ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. क्रिकेटचा सामना खऱ्या अर्थाने सर्वाधिक जवळ पाहणारे प्रेक्षक वर्ग कोण असतील तर ते आमचे क्रिकेट अंपायर. पंचांना पण जरूर पाहतो. ते पंच खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये. अबेचा चेंडू वेग पहा भरपूर पाहायला मिळतो. परफेक्ट वाईट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो. प्रकाश वीरला मैदानाच्या आतमध्ये शांत केला. गोलंदाजा विचार केला. दिलीप सांभरेनं आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. 1 विकेट त्याच्या नावावरती राहिला. उरलेत या षटकामधील अद्यापही 2 चेंडू. म्हणजे उर्वरित जर आपण पाहायला गेलो तर 8 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे आणि 8 मध्ये 24 बनवायच्यात. 8 चेंडू 24 धाबा बनला जातील का? समोर ड्राईव्ह केला. गॅप मोठा. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक पळतात. चेंडू माग्या. इथून मिळेल फक्त सिंगल. आणि धर्माला देखील माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं होता. या षटकामध्ये मी तर म्हणेन धर्माला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली असती तर वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये घडलं गेलं असता. मात्र जास्त काल नॉन स्ट्राईक एंडवरती राहिल्यानंतर गोलंदाजाचा बोलबाला राहिला होता. दिलीप सांभरी हे नावाचं वादळ सध्या मैदानाच्या आतमध्ये घुंगावत असताना पाहायला मिळतोय. धर्माच्या विरोधामध्ये यावेळेचा चेंडू फेकायचा. शेवटचा चेंडू या षटकातील. 7 चेंडू 23 ची गरज आहे. या चेंडूवरती एखादा चौकार षटकार आला तर मॅच बनू शकेल रानसई संघाच्या बाजूनं. मात्र त्यासाठी प्रयत्न केले जातील का? समोर खेळायचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. डायरेक्ट हिट. एस पंचांचं फिंगर अप. OUT विकेटचं पतन. फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 संपलाय. येणारे बॉल असतील आता 6 आणि विजय करतात बनवायच्या त्या 23 धावा. गावदेवी हेदुटणे दोन्ही संघ आपण लगेच रेडी राहायचं बा. सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल बा. 6 चेंडू आणि तब्बल 23 धाब्यांची गरज. 6 चेंडू 23 धाबा बनल्या जातील का? डिफेंड केला जातील. 6 मध्ये 30 धाबा बनत असताना देखील आपण पाहिलेत. 6 मध्ये 24 धाबा देखील बनत असताना आपण पाहिलेत आणि 6 मध्ये 4 धाबा देखील डिफेंड होत असताना पाहिलेत. क्रिकेट अगदी आपल्याला पाहायला मिळते. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर त्याला वेगवान तेज तयार गोलंदाज यॉर्कर किंग अर्थातच मधुकर बसमा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या षटकामध्ये त्या धावा बनल्या जातील का वाचल्या जातील? फलंदाजी स्ट्राईक एंडवरती संघाचे कॅप्टन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मात्र धर्मा पारदे अद्याप तळ ठोकून उभा. 4 चौकार त्याच्या देखील बॅटमधनं पाहिलेत. 6 चेंडू 23 समीकरण. पहिलाच बॉल पुलरलेनचा बॉल होता. समोर ड्राईव्ह केला जातोय. सिंगल मिळाल्या. दुसऱ्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. फक्त सिंगल घेतली जाते. प्रवीण स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करते. धावफलकीवरती 27 27 धावा लागल्या. धावफलकीवरती येणारे बॉल असतील 5. 22 धाब्यांची अद्यापही गरज आहे. 5 चेंडू 22 धाबा. गोलंदाज मधुकर तयार आहे. 10-12 पावलांचा रनअप पंचांच्या उजवीकडनं राईट ओव्हर द विकेटनं गोलंदाजी केली जातात. गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं.
आणि त्याच नंतर मैदानावरती चांगला चेंडू रिलीज केला जातो आहे. संपा सिग्नल वाईट साठी रिव्यू बॅटिंग टीमचा रिव्यू असं ओके. बॅटिंग टीमचा रिव्यू इथून चेंडू वाईट आहे की निर्धाबा हे चेक केला जाईल. श्री लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत पोहोचवली जाता. या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केला जाता. अप्रतिम क्लिअर आणि क्वालिटी त्यांचं आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांचा डिसिजन फेअर डिलिव्हरी आणि निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता प्रवीणला देखील मैदानाच्या आतमध्ये शांत केलं जातं. जसे जसे डॉट चेंडू फेरले जातील तसं तसं दडपण मित्र म्हणेना रानसाई संघावरती पाहायला मिळेल. तसा सामना जड होत चालला जाईल रानसाई संघाच्या बाजूनं. चांगली गोलंदाजी केली जाता मधुकरच्या माध्यमातून. वन्स अगेन वन मोर डॉट बॉल. क्या बात आहे. अजून एकदा चांगला चेंडू फेकला जातो प्रवीणला शांत करत. मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती दोतानी संघ पोहोचला जातो. अद्यापही सामना संपला नाहीये. उर्वरित जर पाहिला तर 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अद्यापही 3 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. 22 धाब्यांची अद्यापही गरज असणाऱ्या 3 षटकार जर ठोकल्या तर 18 धाबा बनल्या जातील. एका 2 खराब बॉल आल्या तर मॅच बनू शकेल रानसाई संघाच्या बाजूनं. एलबी फोर्टच्या अपील पाहायला मिळते. अपील मध्ये उत्साह जास्त आहे, विश्वास कमी आहे आणि तिथून मात्र फक्त लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळाले जाते. सिंगलच्या मदतीनं धाब्यांचा अंतर फक्त कापला जाईल आणि तिथून मात्र एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये 3G दोतानी संघाच्या बाजून आता जात असताना पाहायला मिळतो. 2 चेंडू 20 धाब्यांची गरज आहे. 2 चेंडू 20 धाबा. जरी 2 षटकार आले तरी 12 धाबा बनल्या जातील. त्यावेळी धर्माला शांत केलं जातं. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टनला आता मैदानावरती पूर्णपणे शांत केले. संघाचे कॅप्टन सलामीला मैदानावरती दाखल झाले होत्या. मित्रमंडळींना सामना गमावा लागला जातोय की काय आता इथून रानसाई संघाला. रानसाई संघाचं चुकलं कुठं ज्या अनुषंगानं तिसऱ्या षटकामध्ये जास्ती स्ट्राईक मिळाली नव्हती धर्मा पारदीला आणि या कारणास्तव मित्रमंडळींना सामना गमावा लागला जातोय रानसाई संघाला. हार्ड लक रानसाई संघ. पुढील वाटचालीसाठी भरपूर सारे शुभेच्छा. याने हा सामना जिंकलाय 3G दोतानी संघानं. अभिनंदन. आपला देखील पुढील